तुला पावभाजी खायची आहे हा तर बाहेर कशाला जायला पाहिजे, फक्त अर्धा तास वेट कर. ठीक आहे. चला तर मग आज आपण चमचमीत पावभाजी बनवूया, अगदी हॉटेलमध्ये मिळती तशी, ती पण एक वेगळी ट्रिक वापरून. त्यासाठी आपल्याला लागणार आहे फ्लावर, फरसबी, बटाटा, गाजर, मटार आणि बारीक चिरलेली शिमला मिरची. तर आता थोडेसे मटार मी बाजूला काढून ठेवलेले आहेत, कारण थोडे मी अख्खेच टाकणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी आता थोडंसं पाणी ॲड करून हे वेगळे शिजायला ठेवते. आता हे सर्व भाज्या मी कुकरमध्ये शिजवायला ठेवते. सर्व भाज्या धुवून स्वच्छ करून कुकरमध्ये काढून घेते आणि भाज्या पूर्ण बुडतील एवढंच पाणी आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि थोडंसं तेल टाकते, 2 ते 3 चमचे. आता झाकण लावून कुकर लावून घेते. इथे एक साईडला मी कुकर लावून घेतला आहे. तसंच बाजूला मी आता मगाशी मी मटार काढून ठेवले होते ते पण शिजायला ठेवते. इथे मी कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आपल्या भाज्या चांगल्या शिजून जातील. तर इथे मी स्पेशल चटणी बनवून घेणार आहे. त्यासाठी इथे लसूण, भिजवलेल्या काश्मीरी लाल मिरच्या आणि कोथिंबीर हे सर्व मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे. तर ह्या चटणीमुळे आपल्या पावभाजीला एक स्पेशल चव येणार आहे, चविष्ट होणार आहे. तर ही चटणी इथे मी आलं टाकायला विसरली, म्हणून मी इथे थोडंसं 1 इंच आलं टाकून घेते. आणि ही बघा इथं मस्त लाल भडक अशी चटणी तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही फ्रीजला सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला परत अजून कशामध्ये वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकता. तर त्याचप्रमाणे इथे 3 ते 4 मोठे कांदे आणि 2 टोमॅटो कापून घेतलेले आहेत. त्याची सुद्धा आपल्याला वेगळी वेगळी पेस्ट बनवून घ्यायची आहे. इथे टोमॅटोची पेस्ट करून घेते, त्याचप्रमाणे कांद्याची सुद्धा बारीक पेस्ट करून घेते. आता मी सर्व साहित्य एकत्र करून घेते फोडणीसाठी. आता त्यामध्ये पावभाजी मसाला पण घेते आणि सोबत अमूल बटर पण घेते. चला तर मग आपण फोडणी देऊया. तर इथे बघूया आपण भाज्या कशा शिजल्यात. कुकर थंड झालाय, बघूया आपण. इथे भाज्या छान शिजून तयार आहेत. आता ह्याला आपण पाणी वेगळं करून घेऊया, म्हणजे स्मॅश करताना आपल्याला पाणी अंगावर उडणार नाही. पावभाजी हा पदार्थ माझ्या घरी नेहमी बनत असतो, कारण माझ्या घरातली सगळ्यांनाच पावभाजी खूप आवडते. माझ्या मुलाला, माझ्या घरातल्या सगळ्यांनाच, म्हणून मला नेहमीच करावी लागते. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आता मी इथे स्मॅशरने सगळ्या भाज्या बारीक करून घेते. आपल्याला भाज्या एकदम अशा पेस्ट बनवून नाही घ्यायच्या आहेत. थोड्या ओबडधोबड असल्या तरी चालतील, पावभाजी त्याच्याने खूप चांगली लागते. तर हे बघा, टेक्स्चर असं असलं पाहिजे. तर आता आपण फोडणी देऊया. एका कढईमध्ये मी आता थोडं तेल टाकते, 3 ते 4 चमचे तेल टाकते. आणि पावभाजी म्हटल्यावर आपल्याला बटरचा वापर भरपूर करायचा आहे, त्याच्यासाठी एक मोठा चमचा भरून बटर टाकते. आता इथे गरम झाल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा कांद्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. तर इथे आता कांदा भाजून झाल्यानंतर आपण जी स्पेशल चटणी करून घेतलेली आहे ती आपल्या आवडीनुसार टाकायची आहे. जसं आपल्याला तिखट आवडतं तसं आपण जास्त टाकू शकतो किंवा कमी करू शकतो. तर सुरुवातीला मी इथे 2 चमचे टाकते, नंतर आपण टेस्ट बघून परत ॲड करू शकतो. आता हे चटणी आणि कांदा चांगलं परतून घ्यायचं आहे. चटणी टाकल्या टाकल्या बघा किती सुंदर कलर आलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला 1 चमचाभर मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे चांगलं हलवायचं आहे, त्याला चांगलं तेल सुटते.
त्यासोबतच मी आता इथे टोमॅटोची पेस्ट टाकून घेते. आता हे सर्व आपल्याला त्याचा कच्चा वास जाईपर्यंत हलवून घ्यायचं आहे. त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवत राहायचं आहे. आता त्याचप्रमाणे मी शिमला मिरचीसुद्धा त्याच्यात ॲड करते, म्हणजे ती पण शिजून जाईल फोडणीमध्येच. आणि बाजूला आपण जे मटार शिजत ठेवलेले ते पण ह्याच्यात ॲड करते. थोडेसे अख्खे मटार टाकल्यामुळे सुद्धा दिसायला पण पावभाजी छान दिसते. तर हा आपला मसाला तयार झालेला आहे. वास तर खूप छान येतोय. तर आता मी ते धने जिरे पावडर ॲड करते, सोबत हळद आणि आपले घरचे मसाले, लाल तिखट चवीनुसार, लाल मिरचीसुद्धा आहे त्याच्यामुळं थोडी चवीला आपली चव बघूनच टाकायचं आहे. हे सगळं मी मिक्स करून घेते चांगलं. ह्याचा कलर खूप छान आलेला आहे. तुम्ही याला झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनटं वाफ येऊ द्यायचं आहे. आता बघा किती सुंदर दिसतोय आपला मसाला. तर आताच ह्या वेळेला आपल्याला पावभाजी मसाला टाकायचा आहे. तो पावभाजी मसाला आपल्याला शेवटीच टाकून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे पावभाजीचा एकदम मसाले त्याच्यामध्ये चांगले उतरतात. परत एकदा इथे झाकण लावून मी 2 मिनटं ठेवते. तर आता आपण बघूया, आपला मसाला रेडी आहे. तर आता आपण ज्या भाज्या बारीक करून घेतलेल्या आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये ओतायचं आहे. तर हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पावभाजी केल्यानंतर ना एक दोन टायमाला तरी आपल्याला व्यवस्थित खाता आली पाहिजे, एवढी मी अशी जास्त बनवून ठेवते, म्हणजे ती खाल्ल्याचं समाधान मिळायला पाहिजे. तर आपण जे भाज्यांचा स्टॉक राहिलेला होता तो पण आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया. तो आपल्याला टाकून द्यायचा नाही आहे. तर आपल्याला इथे पातळच बनवायची आहे, जेणेकरून थोडी थंड झाल्यावरती थोडी घट्टच होते. चांगलं हलवून घ्यायचं आहे. उकळी आलेली आहे. तर इथे मला मसाला थोडा कमी वाटला, म्हणून मी त्याच्यात थोडीशी चटणी 1 चमचाभर ॲड करते आहे. आणि बटर तर आपल्याला पाहिजेच, मग वरून आपल्याला अजून 1 चमचा बटर टाकायचं आहे. तर हे सगळं हलवून घ्यायचं आहे. खूप छान दिसते पावभाजी. तर इथे झाकण ठेवून एक शेवटचे 2 मिनटं परत वाफ काढायची आहे. आणि इथे आपली भाजी रेडी झालेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय किती भाजीला सुंदर टेक्स्चर आलंय, अगदी बाहेर मिळते तसंच. आता शेवटी आपल्याला इथे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आपली भाजी तयार आहे. तर आता आपलं शेवटचं काम बाकी आहे, ते म्हणजे पाव भाजून घेणे. तर जेव्हा पण मी पावभाजी बनवते तेव्हा पाव भाजण्याचं काम ही नेहमी मी माझ्या मिस्टरांनाच सांगते. ते खूप छान प्रकारे पाव भाजतात. तर ते पण पाव भाजून घेऊया मस्त असे बटर लावून, आणि त्याच्यानंतर आपण पावभाजी सर्व करूया. तर इथे पावांना मधून कट देऊन दोन्ही साईडला बटर लावून कुरकुरीत असे पाव भाजून तयार केलेले आहेत. तर इथे तुम्ही बनवलेली भाजी सुद्धा त्याच्यामध्ये टाकून पाव फ्राय करून घेऊ शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. मानस, हे घे तुझी पावभाजी. थँक यू.